अपघातानंतर व्हीएसआरचा मालक का पळाला? रोहित सिंग आहे कुठं? आज रोहित सिंग भारतामध्ये नाही. अपघात झाल्यानंतर मायामी अमेरिकेमध्ये तो गेलाय. रोहित सिंगला पळून जाण्यासाठी कुणाची मदत? त्याला कुणी मदत केली बाहेर जाण्यासाठी? अपघातामागे असलेल्यांना वाचवलं जातंय का? जे लोक नाही तर जे डोकं होतं त्या डोक्याला वाचवण्याचं काम हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करतेय का? हेच ते रोहित पवारांचे गंभीर सवाल. यामुळेच आता पुन्हा अजितदादांचा ज्या विमानात अपघात झाला तीच व्हीएसआर कंपनी आता संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. आज 20वा का 22वा दिवस आहे. काल काहीतरी द्यायचं म्हणून काहीतरी फालतू त्यांनी दिले, त्यात सुद्धा मॉडेल त्यांनी चुकवलेलं आहे. मग हे जे काय आहे हे काय म्हणायचं की दादांचं एवढं महत्व नाही का? मग सत्तेचा वापर करून जे कोणी त्यांच्याबरोबर होते, पूर्वी खूप काम केलेलं आहे, या लोकांनी सत्तेचा आणि ताकदीचा वापर करून करा ना इन्व्हेस्टिगेशन पटपट. प्रिलिमिनरी रिपोर्ट यायला एवढा वेळ काय लागतो? आमच्यासारखा बिना बॅकग्राऊंडचा बिना सत्तेचा माणूस जर एवढी माहिती काढू शकतो आणि तुम्ही 22 दिवस लावताय की बाबा ह्या एजन्सीला काम द्या, त्या एजन्सीला काम द्या, काय कारण आहे? काय कारण आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही का? कारण कागदपत्र बनवले जातात. व्हीएसआर कंपनी ही अडचणी देऊ नये, नाहीतर त्या अपघाताच्या मागे जे लोक नाही तर जे डोकं होतं त्या डोक्याला वाचवण्याचं काम हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करतेय का, असा प्रश्न लोकांना आता पडायला लागलेला आहे. कंपनी गोत्यात येऊ नये म्हणून कागदपत्रांमध्ये छेडछाड केली जात असल्याच्या गंभीर आरोपांनंतर व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असा दावा रोहित पवारांनी केला आणि त्याचे काही पुरावेही त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. रोहित सिंग आहे कुठं? आज रोहित सिंग भारतामध्ये नाही. अपघात झाल्यानंतर मायामी अमेरिकेमध्ये तो गेलाय. त्यांची दुबईमध्ये सुद्धा कंपनी आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा कंपनी आहे. ही सगळी विमानं टप्प्याटप्प्याने हे दुबईच्या आणि अमेरिकेच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केली जातील. आज आम्ही सगळे दुःखात आहोत, आज आम्ही तिथं लढत आहोत, पण ज्या कंपनीच्या माध्यमातून हा घात झाला नाहीतर हा अपघात झाला त्याचा मालक मात्र आज भारतात नाही. त्याला कुणी मदत केली बाहेर जाण्यासाठी? कुणी त्याचा तिथं इन्व्हेस्टिगेशन लगेच करून त्याला लगेच ताब्यात घेऊन लगेच तुम्ही इन्व्हेस्टिगेशन आहे तर त्याचं तिथं चर्चा करून आणायला पाहिजे होती. पण हे महाशय गेले कुठं? तर मायामी अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी गेलेले. रोहित पवार यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही यावरही भाष्य केलं आणि सत्तेतील लोक, मंत्री, नेत्यांचे कंपनी मालकाशी कसे संबंध आहेत हेही दाखवण्याचा प्रयत्न केला. रोहित सिंगचं लग्न होतं 1.5-2 वर्षापूर्वी मॅरियट जयपूरला, राजस्थानमध्ये. तिथं कोण कोण गेलं होतं? कोणाकडे फोटो? आमच्याकडे काही लोकांकडे फोटो ते माझ्यापर्यंत आले नाहीत, पण येतील. पण ते मी वापरणार नाही, कारण कधी कधी आपण लग्नाला जात असतो. आमचं हे म्हणणं नाही की घातपात करणारे लोक तिथं गेले होते, नाही तर आमचं जे ऑब्जेक्शन ते अजिबात नाही. आमचं फक्त म्हणणं आहे व्हीएसआर वर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही. यानंतर रोहित पवारांनी थेट लग्नात कोण गेलं होतं याचीही माहिती देत केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांवर निशाणा साधलाय. कुठलीही चौकशी होण्याआधीच विमान वाहतूक मंत्र्यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमान सुरक्षेबाबत विधान करून टाकलं. यावेळी रोहित पवारांनी थेट पुरावा सादर केला. टीडीपीचे एक प्रमुख नेते त्या लग्नाला, रोहित सिंगच्या व्हीएसआरचा जो मालक आहे त्याच्या लग्नाला राजस्थानला हे गेले होते. मग व्हीएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही तिथं जाता आणि आज व्हीएसआर या कंपनीवर जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, त्याचे ऑपरेशन बंद करायचे असतात, तेव्हा तिथं मंत्री महोदय टीडीपी या पक्षातले, या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ते कुठेतरी म्हणतात नो सेफ्टी कन्सर्न विथ लेअर जेट एअरक्राफ्ट व्हीएसआर व्हेंचर एव्हिएशन मिनिस्टर. का ऑब्जेक्शन आम्ही नाही घेतलं पाहिजे? हा सगळा चौकशीचा भाग आहे. मात्र अजितदादांचा घातच असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. मात्र आता राजकीय वर्तुळातूनही रोहित सिंगना भारतात आणून चौकशी करा अशी मागणी पटोलेंनी केली आहे. ही घातपाताची घटना असेल आणि असा संशय असेल तर अशा विमान मालकांना देशाच्या बाहेर जाण्याची परवानगी केंद्र सरकारने का दिली हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. त्यामुळे रोहित सिंगला या ठिकाणी बोलवून त्या पद्धतीच्या चौकशी त्या ठिकाणी व्हावी ही भूमिका त्याच्यामधली आहे. तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकर यांनी गंभीर सवाल उपस्थित केलाय. व्हीएसआर कंपनीला डीजीसीएच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा दावाही त्यांनी केलाय. मी तर स्पष्ट सांगतो की जो तो पायलट होता त्याला आर्थिक लालसा दिली गेली असावी. 50 कोटी रुपयाचे विमे
ज्या पद्धतीनं काढल्या गेले त्या कंपनीचे सुसाईड बॉम्बर म्हणून त्याचा वापर झाला असावा ही माझी पूर्वी शंका होती, आताही आहे. हा पायलट सुसाईड बॉम्बर होता का याबद्दल माझ्या मनात अजूनही शंका आहे. आणि कंपनीवर FIR का नाही? कोणीतरी VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित DGCAच्या माध्यमातून VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय. या सर्व आरोपांमुळे आता VSR कंपनीची निष्पक्ष चौकशी होणार का? या कंपनीच्या मालकासाठी कोणते मंत्री सरसावले आहेत? अजितदादांचा घातपात असेल तर त्यामागे कोण लोक आणि कुणाचं डोकं आहे याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.